सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या स्वप्नाली ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव आपण ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की स्वामींची महती काय आहे आणि कशा प्रकारे स्वामी महाराज प्रत्येक क्षणाला आपल्या काळजी करत असतात। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या राहते, पण आमचं मूळ गाव हे चंद्रपूर आहे। आम्ही कामानिमित्त नाशिक येथे सेटल झालेलो आहोत। माझे मिस्टर आणि मी आणि माझी मुलं अशी आमची छोटीशी फॅमिली आहे। सासू सासरे हे गावाकडेच असतात। मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त आणि फक्त दुःख होतं। खूप साऱ्या अडचणी संसारामध्ये चालू होत्या। एक अडचण कमी झाली की दुसरी उभी राहत होती। यातून काहीतरी मार्ग काढावा यासाठी म्हणजे अशीच माझी एक फ्रेंड होती, तिने मला स्वामींविषयी सांगितलं। ती खूप मला सांगायची, पण माझा काही विश्वास नव्हता। पण आमच्या घरामध्ये पूर्वीपासूनच दत्त महाराजांची सेवा केली जायचे। माझे सासरे हे दत्त महाराजांचे खूप मोठे भक्त होते, त्यामुळेच कदाचित स्वामींना आमच्या घरी यायचं होतं। आणि स्वामी आमच्या घरी आले आणि गुरुवार होता, त्या वारी स्वामींची मूर्ती मी घरी आणली आणि स्वामींची सेवा सुरू झाली। पण माझं सेवा करण्यामध्ये अजिबात लक्ष लागत नसायचं। माझीकडली जी स्वामींची मूर्ती होती ती अशी खूप असं हे वाटत होती, त्यांच्याकडे बघितलं का मला भीती वाटायची। काय होत होतं मला माहीत नाही, पण मी सेवा करायला बसली की मला खूप भीती वाटायची। असे मनामध्ये इतके प्रचंड भयानक विचार यायचे ना, तर मला असं वाटायचं मी कधी ही सेवा बंद करेल आणि कधी इथे उठेल। आणि जर शेजारणीसोबत मी जर गप्पा मारत बसली ना, तर मला असं कधीच व्हायचं नाही, पण सेवा करायला बसली की कधी इथून उठेन असं मला होत असायचं। हे माझ्यासोबत का बरं घडत आहे हे मला कळत नव्हतं। मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हे अजिबात मिळत नव्हती। मग म्हटलं काय करावं, तर त्या दरम्यानमध्ये आमच्या गावामध्ये म्हणजे आमचे जे पाहुणे आहे त्यांचं श्राद्ध होतं। त्या श्राद्धाच्या निमित्ताने मी माझे मिस्टरही तिथे गेलो होतो आणि माझ्या ज्या मावस सासूबाई आहे त्या देखील तेथे आलेल्या होत्या। आणि जेव्हा आलेल्या होत्या त्यांनी मला मग विचारलं कसं चाललं काय, तर मी त्यांना सर्व सांगितलं। आणि त्या स्वामींच्या खूप निस्सीम भक्त आहेत। त्यांना मी जेव्हा असं सांगितलं ना, तर त्यांनी मला समजून सांगितलं, अगं तू हे नको करू म्हणे, सेवा बंद नको करू, तू जेवढं नामस्मरण वाढवशील ना तेवढं चांगलं होईल म्हणे। आणि जे असं सुरुवातीला प्रत्येक भक्तासोबत होत असतं, असं समजू नको की तुझ्यासोबत होत आहे म्हणून। आपल्यातले जे षड्रिपू असतात ते ही सेवा आपल्याला करू देत नाही। आपल्या घरातील निगेटिव्हिटी ही सेवा करण्यापासून आपल्याला थांबवत असतात। आपण थांबायचं नाही। कितीही कंटाळा येऊ, कितीही आळस येऊ, कितीही झोप येऊ, आपलं मन जरी लागत नसले तरी ही सेवा करायची असं त्यांनी सांगितलं। आणि त्यांनी मला केंजाळे दादांविषयी त्यावेळेस सांगितलं। त्या म्हटल्या की मी दादांना प्रश्न केले आणि माझे खूप प्रश्न हे मार्गी लागले आहे, तू देखील एकदा त्यांच्याशी संपर्क साध असं म्हटले। आणि मग त्यांनी मला सर्व सांगितलं आणि मग मी दादांना फोन केला तर दादांनी पहिल्या दिवशी काही फोन उचलला नाही। नंतर मी सारखीच दादांना फोन म्हणजे ट्राय करत होती। मग एक दिवस दादांनी फोन उचलला, तर मग मी दादांना सर्व काही सांगितलं। तर घरातील अडचणी, आर्थिक अडचण खूप होती, कारण कर्ज आमच्यावरती खूप होत चाललेलं होतं। मिस्टरांचं लक्ष कामामध्ये लागत नव्हतं। पैसे आमच्या घरात खूप येत होते, पण ते टिकत नव्हते। महिना संपवायच्या आतच ते पैसे सर्व काही संपत होते। आमच्या घरात लक्ष्मी स्थिर होत नव्हती। मग दादांनी मला लक्ष्मी प्राप्तीची सेवा दिली। त्यानंतर लक्ष्मी स्थिर होण्याचेही काही तोडगे दिले आणि मग मी ते तोडगे केले। त्यानंतर सर्व काही व्यवस्थित झालं आणि म्हणजे लक्ष्मी आमच्या घरात टिकू लागली होती। आणि मग ते थोडासा माझा विश्वास बसला आणि मिस्टरांचाही विश्वास बसला। मग आम्ही दोघेही स्वामींना मानू लागलो होतो आणि स्वामींची सेवा करत होतो। माझे 108 स्वामीचरित्र संकल्पित पारायण हे सुरू होते। त्या दरम्यान काय झालं ना, की मला स्वामी ओम चॅनलमध्ये प्रदीप दादांविषयी कळालं आणि म्हटलं दादांनी ते लाईव्ह अनुभव दाखवले। त्यावेळेस मला खूप असं भेटण्याची इच्छा झाली की दादांना प्रत्यक्षात जाऊन भेटावं आणि आपलं सर्व काही म्हणजे आपले काम मार्गी लागावं असं मला खूप वाटत होतं। मग म्हटलं ठीक आहे, आपण कधी माझा योग येईल मला
मला माहीत नाही. आणि मग असंच मिस्टरांना म्हटले की मला प्रदीप दादांच्या मठात जायचं आहे, कारण नाशिकवरून ते जवळच आहे. मी मिस्टरांना म्हटलं, मी माझ्या मिस्टरांना सोडून एकटी घराबाहेर कधीही पडलेली नाही. जिथे कुठे जात होती ती मिस्टरांच्या सोबत जात होती, पण माझ्या मिस्टरांना काही वेळ नव्हता. आणि त्या दिवशी मला खूप जाण्याची इच्छा झाली होती, कारण तो होता गुरुपौर्णिमेचा दिवस. गुरुपौर्णिमा असल्यामुळे मला खूप जावं वाटत होतं. काय माहीत मला त्या दिवशी काय झालं होतं. एकटीच जाण्यासाठी निघाली. आता माझा प्रवास हा सुरू झाला. मठात गेली. मला दुपार झाली होती. दुपार झाली आणि गर्दी, प्रचंड गर्दी होती. इतक्या गर्दीत आपण कसे दादाला भेटणार, कसं काय होणार याचीच खूप मोठी काळजी लागली होती. आता आपल्याला असंच माघारी पुन्हा जावं लागतं की काय असं वाटत होतं. आणि मग दादांशी म्हणजे माझा नंबर जवळजवळ आला आणि मग मला तिथेच 5-6 वाजले होते. मग माझा नंबर आला. मी सर्व काही दादांना सांगितलं आणि माझ्या मुलांनाही व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनाही आशीर्वाद द्या असं मी दादांना म्हटली. तर दादा म्हटले, पुढच्या वेळेस जेव्हा येतात तेव्हा त्यांना सोबत घेऊन या, म्हणजे आपण त्यांची पत्रिका वगैरे सर्व काही बघून घेऊया. पुढे जे काही अडचणी असतील त्याचं आत्ताच आपण सेवा सुरू करूया, कारण माझ्या बहिणीचा संसार हा सुखी व्हावा ही माझी इच्छा आहे असं दादा म्हटले. त्यावेळेस मला खूप रडू आलं की दादांना किती काळजी आहे सर्वांची. मग मला तिथेच 7 वाजले होते. मग मी तिथून 7-7:30ला निघले. अंधारही खूप झालेला होता. मनात भीतीही खूप वाटत होती. एकटीच होते, सोबत कोणीच नव्हतं. मी रोडला थांबली. आता प्रचंड गाड्या येत होत्या, पण सर्व गाड्या ह्या भरलेल्या होत्या. एक सुद्धा गाडी अशी रिकामी नाही की ती मला घेऊन जाईल असं होतं आणि खूप भीती वाटायची. त्यावेळेस तिथे 2-3 जे सेवेकरी होते ते देखील आलेले होते आणि ते म्हटले की ताई काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल, महाराज आहेत असं त्यांनी मला धीर दिला. त्यावेळेस मला थोडंसं बरं वाटलं. आणि मग तिथे मला 8-8:30 वाजले. ट्रक खूप यायच्या, पण तिथे त्या ट्रकमध्ये जाण्याची भीती वाटत होती, कारण आता रात्रही झालेली होती. दिवसा असतं तर मग काही प्रॉब्लेम नव्हता, पण रात्रीची अशा ते जे ड्रायव्हर लोक असतात त्यांनी ड्रिंक केलेली असते, त्यामुळे मला खूप भीती वाटत नाही. मग मी शेवटी ठरवलं की आता आपण इथेच मुक्काम करू. मी ठरवलं आणि मिस्टरांना मी फोन केला की अशी परिस्थिती आहे. त्यावेळेस मिस्टर म्हटले, काळजी करू नको, तू तिथे थांब आणि सकाळी ये म्हणे, तू येण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर मी तुला घेण्यासाठी येतो असे मिस्टर म्हटले. मी म्हटलं, तुम्ही एवढ्या लांबून येणार, तुम्ही दिवसभर दमलेले, मुलांकडे बघा, मी म्हटलं येऊ नका, मी इथे थांबते असं म्हटले. त्याच वेळेस मग हा निर्णय घेतल्यानंतर आता 9 वाजलेले होते. त्याच वेळेस ना एक गाडी अचानक, म्हणजे खूप मोठी गाडी होती आणि ती अशी चाललेली होती. त्यामध्ये एक लेडीज आणि एक जेंट्स होते आणि त्यांचा मुलगा, अशी त्यांची फॅमिली होती. आणि ती म्हणजे तिथे थांबल्याबरोबर मी म्हटलं की मला नाशिकला जायचं आहे, मला घेता का? ते म्हणे, नाही ताई, आम्ही कोणाला घेत नाही असं ते म्हटले. आणि मी त्यांना म्हटलं, मी स्वामींची सेवेकरी आहे, अशी आली आहे म्हणून मी विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो, त्या गाडीमध्ये स्वामींची इतकी छान मूर्ती होती ना, तिच्याकडे सारखं बघू वाटत होतं अशी मूर्ती होती. मी जेव्हा ते गाडीत बघितलं, मूर्ती स्वामींची मूर्ती आहे, त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की प्लीज मला येऊ द्या. मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली आणि मी स्वामींची भक्त आहे असं सांगितलं. त्यावेळेस म्हटले, ठीक आहे, चला, आम्ही तुम्हाला सुखरूप ताई तुम्हाला नाशिकमध्ये सोडतो असं ते म्हटले. आणि मग मी त्यांच्या गाडीत बसले. महाराजांविषयी आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि मला असं वाटत होतं की प्रत्यक्षात स्वामी महाराज मला घेण्यासाठी आले आहे. कारण जेव्हा मी घरून निघली होती तेव्हा स्वामींना विनंती केली होती की मी आधी कधीही एकटी घराबाहेर पडली नाही. मी तुळशीचं पान घेतलं आणि स्वामी तुम्ही माझ्यासोबत चलावं आणि सुखरूप मला घरी घेऊन यावं असं मी स्वामींना विनंती केली होती. आणि त्या क्षणी मला आठवत होतं की प्रत्यक्षात स्वामी महाराज मला घेण्यासाठी आले. स्वामी भक्तांनो, त्या ताईंनी, दादांनी आणि म्हणजे त्यांच्याच रूपात स्वामींनी मला घरी सुखरूप सोडलं. मी म्हटलं की आपल्याला जाण्यासाठी 200 रुपये लागत होते, तर मी त्यांना म्हटलं की हे 200 रुपये घ्या. तर ते म्हटले की आम्ही पुन्हा तुम्हाला तिथेच नेऊन घालू का? असं नाही करायचं. आपण सर्व स्वामींचे दास आहोत, तर आपल्यामध्ये असं नसतं ताई. मग त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरही घेतला. म्हटलं, तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे. म्हटलं, आज तुम्ही मला स्वामींच्या रूपातच धावून आले असं त्यांना म्हटलं. चहा पाणी घ्यायला चला, पण ते म्हणे, नाही ताई, आम्हाला खूप उशीर होत आहे, तर आम्ही पुन्हा कधीतरी आपण नक्की भेटूया असं ते म्हटले आणि निघून गेले. त्यावेळेस मी मिस्टरांनाही सांगितलं की असं घडलं. त्यावेळेस मिस्टर म्हटले की खरंच ग, स्वामी आहेत, प्रत्यक्षात स्वामी आपल्यासोबत उभे राहतात, पण आपल्याला ते कळत नाही. नकळतपणे कोणाच्या मार्फतही स्वामी आपली मदत करत असतात.
स्वामी भक्तांनो, त्यानंतर मग मी तारक मंत्राचं अनुष्ठान करायला सुरुवात केली. कारण आम्हाला घर घेण्याचं खूप दिवसाचं चालू होतं आणि कर्ज असल्यामुळे आम्ही हा धाडसी निर्णय घेत नव्हतो. पण आता स्वामी कृपेने कर्ज हे कमी झालेलं होतं आणि आता केव्हा रेंटने राहायचं असा विचार चालू होता. त्यामुळे म्हटलं आपण स्वतःचं घर घेऊन टाकूया. मग मी 41 दिवस तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं ठरवलं आणि स्वामी भक्तांनो, 21 दिवस झाले असतील मी हे तारक मंत्राचं बनवत होती. तर आमच्या मनी नाही, ध्यानी नाही, काहीच नाही. अचानकच आम्ही प्लॉट बघण्यासाठी गेलो आणि आम्हाला खूप आवडला. मग आम्ही स्वामींच्या मठात गेलो, श्रीफळ वगैरे स्वामींना अर्पण केलं. स्वामींना विनंती केली, जर आमच्यासाठी योग्य असेल तर तुम्हीच पुढची प्रोसेस सर्व काही करून घ्या, योग्य नसेल तर तुम्हीच त्यांना नकार द्या असं म्हटलो. आणि तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो, ही आमची जागा कशी झाली, काय झाली, आम्हाला काही एक कळालं नाही. सर्व प्रोसेस स्वामींनी कशी करून घेतली, कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला कुठेच आली नाही. आज आमचं तिथे हे चालू आहे, बांधकाम चालू आहे आणि मला नक्की पूर्ण विश्वास आहे स्वामी कृपाने हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मी माझ्या नवीन घरामध्ये लवकर स्वामींना घेऊन राहण्यासाठी जाणार आहे. आता मी चरित्रपारायण, स्वामीचरित्रपारायण, तारक मंत्र अशा माझ्या विविध सेवा चालू आहे. जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत संकल्पित सेवा करणार आणि माझी इच्छा सर्व पूर्ण झाल्यानंतर मी निस्वार्थ भावनेने फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करणार. स्वामींकडे काहीच मागणार नाही, कारण स्वामींनी मला खूप भरभरून आत्तापर्यंत दिला आहे. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.